ध्वनी प्रदूषण म्हणजे काय आणि चांगला ध्वनी म्हणजे काय? ही जी फेनॉमिनल सिस्टम आहे ही निसर्गातले आवाज जाणून घेण्यासाठी कळण्यासाठी निर्माण केलेली आहे. ही काही मेकॅनिकल नॉईज किंवा मशीन नॉईज टॉलरेट करण्यासाठी किंवा प्रोसेस करण्यासाठी सिस्टीम डिझाईन केलेली नाही. 80 डेसिबलच्या आवाजात म्हणजे मिक्सरच्या आवाजात जर तुम्ही 2 तासापेक्षा जास्त थांबलात तर तुमच्या कानाला इजा होणारच आहे. ही जी आपली कानाची पाळी आहे त्याला खूप स्पेशल इफेक्ट आहे. हे जे फनेल शेप त्याचा जो तयार केलेला आहे त्याचं पर्पजच आहे की त्यांनी ज्या हाय फ्रिक्वेन्सी आतल्या कानाला घात करणाऱ्या आहेत त्या फ्रिक्वेन्सी ही पाळी फिल्टर करते. पालक आपण मुलांना पण घेऊन जातात मिरवणुकीत, बरोबर, पण त्यांची सिस्टीम अजून सेन्सिटिव्ह आहे ना. सो तुम्ही लहान मुलांना त्या लाऊड नॉईजमध्ये घेऊन जेव्हा जाता तेव्हा थिंक ट्वाईस. हिअरिंग एडला एक प्रकारचा सोशल स्टिग्मा आहे. मला हिअरिंग एड आता वापरायला लागलं म्हणजे मी हँडिकॅप झालो, तर हे अजिबात डोक्यातनं काढून टाकलं पाहिजे. जसं आपण दिसायला आपल्याला कमी लागलं तर चष्मा घालतो, तसंच ऐकायला कमी येऊ लागलं तर तसंच मी मशीन लावलं. आता वेळ आली आहे असं मला वाटतं की डोंट टेक इट फॉर अ राईड, की आपल्याला निसर्गाने ही सिस्टीम दिली आहे म्हणजे काय ती शेवटपर्यंत आपली चालणारच आहे, असं आजच्या जगात आता वाढत्या ध्वनी प्रदूषणामुळे उरलेलं नाही. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या थिंक लाईफ सिरीजमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्हाला माहिती आहे की या सिरीजमध्ये आपण आपल्या शरीराच्या, मनाच्या आरोग्याबद्दल, त्याच्यातल्या वेगवेगळ्या घटकांबद्दल बोलत असतो. तसा आजचा आम्हा सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे, तो म्हणजे अर्थातच आपले कान. ऐकलं नाही तर काय? या प्रश्नावरती असंख्य इतर प्रश्न निर्माण होऊ शकतात. तुम्ही थिंक बँक सुद्धा कित्येकदा ऐकता. त्यामुळं सध्या ज्यावेळी आजूबाजूला सणांचं वातावरण आहे, कधी डॉल्बीचा आवाज तुम्ही ऐकत असाल, कदाचित तुम्ही आयटीत काम करत असाल तर रोज ट्रॅफिकचा आवाज ऐकत असाल, हॉर्नचा आवाज ऐकत असाल. त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आपले कान सांभाळायचे कसे यासाठीची आजची मुलाखत आहे आणि त्यासाठी एक अत्यंत दिग्गज व्यक्तिमत्व आपल्याबरोबर आहे. मी स्वागत करतो डॉक्टर विनया चितळे यांचं. स्वागत आहे थिंक बँकवरती. गेली 15 वर्ष त्या प्रॅक्टिस करतायत आणि महत्त्वाचं म्हणजे अमेरिकन बोर्ड सर्टिफाईड त्या ENT प्रॅक्टिशनर आहेत, हेड अँड नेक सर्जन आहेत. सो अशी फार कमी माणसं असतात की जी अमेरिकन बोर्ड सर्टिफाईड आहेत, त्यात सुद्धा भारतात काम करतात. एकाच वेळी भारत आणि अमेरिकेत इथं ते काम करतात. नुसतं OPD ज्याला आपण सोप्या भाषेत म्हणतो असं न करता आपल्या समाजाच्या आरोग्याबद्दलचे वेगवेगळे उपक्रम त्या चालवतात. त्याच्याबद्दल या मुलाखतीत येईलच सविस्तर. त्यामुळे त्यांच्याकडून आपल्याला आपल्या कानाचं आरोग्य आज समजून घ्यायचं आहे. पहिला प्रश्न हा आहे, जसं मी या मोठ्या प्रस्तावनेत उल्लेख केलात, की आजूबाजूला आवाज आहे आमच्या सातत्यानं. मोबाईलच्या स्क्रीनपासून, रील्सपासून, हेडफोन्सपासून ते डॉल्बीपर्यंत. ह्या सगळ्यामध्ये कान नक्की कसा काम करतो आणि आम्ही कानाला कसं जपायचं? आता थोडक्यात पहिल्यांदा आपण कानाची रचना समजून घेऊया. कान म्हटला की बाहेरचा कान अगदी कानाच्या पाळीपासनं पडद्यापर्यंत, ओके. मधला कान जिथे 3 हाडांची साखळी असते, बरं. आणि मग आतला कान. अच्छा. त्या आतल्या कानात मात्र अतिशय 2 महत्त्वाचे अवयव आहेत. नंबर 1 म्हणजे आवाज प्रोसेसिंग करण्याचं युनिट, ज्याला बरं. आम्ही गोगलगाईसारखा हा जो अवयव आहे त्याला आम्ही हो. कॉक्लिया म्हणतो. अच्छा. आणि दुसरी सिस्टीम म्हणजे शरीराचा तोल सांभाळणारी सर्वात महत्त्वाची सिस्टीम ही कानातच आहे. शरीराचा तोल सांभाळणार. बरं. तर हे जास्त काही लोकांना माहीत नाहीये. हो, हो. तर आता नेमकं काय होतं, ध्वनी लहरी आल्या की पडदा हलतो, कानाची हाडांची साखळी हलते आणि मग आवाज आत पोचवला जातो. हं. आणि कान नेमकं काय करतो? तर कान ही जी साउंड एनर्जी आहे, ती इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्व्हर्जन होतं. ह्या अच्छा. अंतर्करणाच्या कॉक्लियामधल्या हेअर सेल्स ती साउंड एनर्जी इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये कन्व्हर्ट करते आणि मग ती इलेक्ट्रिकल एनर्जी मेंदूपर्यंत नेली जाते. ओके. आणि मग सगळं हे शब्द समजण्याचं जे काम आहे, स्पीच डिस्क्रिमिनेशन म्हणा, स्पीच अंडरस्टँडिंग म्हणा, हं. हे ऑडिटरी कॉर्टेक्स
म्हणजे मेंदूनी केलं जातं, ते काही कान करत नाही. अच्छा. तर ही जी आपली पायवाट आहे, आतला हं. कान आणि मेंदू ह्यामधली जी पायवाट आहे, ती जपायला पाहिजे आणि प्रत्येक अवयवापर्यंत प्रत्येक फ्रिक्वेन्सीचे आवाज, फ्रिक्वेन्सी म्हणजे नेमकं काय? तर सा रे ग म प ध नि सा हं, ह्या वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सी आहेत. हं. इंग्रजीमध्ये फ्रिक्वेन्सी हे हर्ट्झ युनिटमध्ये नोंदलं जातं. तर ह्या सगळ्या फ्रिक्वेन्सी मेंदूपर्यंत पोचल्या पाहिजेत. म्हणजे हं. ही आतली पायवाट ओपन राहते किंवा उघडी राहते. बरं. ती बंद होत नाही. अच्छा. अशी ह्या कानाची रचना आहे. आता दुसरं महत्त्वाचं सांगायचं म्हणजे हा इतका नाजूक अवयव आहे, की जी आतली जी कानाची सिस्टीम आहे, जो आवाज प्रोसेस करते, ती हाताच्या बोटावर मावण्यासारखी आहे. यू कॅन इमॅजिन दॅट इट इज ओन्ली 1 सेंटीमीटर इन साइज. तुम्ही जे मॉडेल दाखवताय ते 100 पट अँप्लिफाईड असू शकतं. करेक्ट. सो ही आतली जी इनर इयर आहे, ती ह्या माझ्या बोटाच्या टिपवरती मावणारी आहे. हं. ह्याचाच अर्थ काय? की त्याच्या आतले जे कॅनाल्स आहेत, ते 1 मिलीमीटर एवढाच त्याचा साईज आहे आणि हं. त्याच्या आतल्या ज्या हेअर सेल्स आहेत, हं. जे आवाजाचं प्रोसेसिंग करतात, त्या इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप खाली फक्त अच्छा. आपण बघू शकतो. शाळेत हं. असताना मी ॲक्चुअली NCLमध्ये जाऊन त्या हं. इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप खाली अरे बापरे! बघितल्या होत्या. कारण कान अतिशय खूप लहानपणापासून आवडायचा. तो राइट. माझ्या वडिलांकडनं मिळालेला हो. वारसा होता. राइट. त्यामुळे कानाचा अभ्यास जवळ-जवळ एक 25 ते 30 वर्ष झालेला आहे. पण थोडक्यात सांगायचं म्हणजे ही जी फेनॉमिनल सिस्टम आहे, ती निसर्गातले आवाज जाणून घेण्यासाठी, कळण्यासाठी निर्माण केलेली आहे. ही काही मेकॅनिकल नॉईज, मशीन नॉईज टॉलरेट करण्यासाठी किंवा प्रोसेस करण्यासाठी सिस्टम डिझाइन केलेली नाहीये निसर्गाने. पहिला इमिजिएट सुचणारा प्रश्न असा, की एखादं छान गाणं ऐकलं, शास्त्रीय संगीत ऐकलं किंवा कुठलाही नाद ऐकला, अगदी कोकिळेचे स्वर ऐकले, तरी आपल्या मेंदूला छान वाटतं. ह्या प्रोसेसमध्ये कान ते मेंदू नक्की काय घडतं? सो मगाशी मी सांगितल्याप्रमाणे तो आवाज म्हणजे बाय डेफिनेशन साउंड वेव्ह इज अ साइन वेव्ह. तर ती साइन वेव्हच्या फॉर्मेशनमध्ये ती पडद्यावर पडते. मग 3 हाडांची साखळी हलते. मग ते अंतःकरणापर्यंत ते म्युझिक जातं हं. आणि मग कान प्रत्येक त्या आवाजातली फ्रिक्वेन्सी किंवा टोन्स मेंदूपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो आणि जेव्हा ती मेंदूपर्यंत पोहोचते, तेव्हा आपल्याला तो आनंद होतो. हं. त्याच्यातनं त्याचं आकलन होऊन, गाण्याचं आकलन होऊन, हं. त्याची चाल लक्षात घेऊन, त्याचे शब्द लक्षात घेऊन, अशी ही एक मेजर सेन्सरी सिस्टम आहे. इट इज द फास्टेस्ट रिपोर्टिंग सिस्टम टू द ब्रेन. अच्छा. हे सगळे सेन्सरी ऑर्गन्स आहेत ना. हो, व्हिजन, हो. टेस्ट, स्मेल, टच, हिअरिंग. तर आता वेळ आली आहे असं मला वाटतं, की डोंट टेक इट फॉर अ राईड, की आपल्याला निसर्गाने ही सिस्टम दिली आहे म्हणजे काय ती शेवटपर्यंत आपली चालणारच आहे. हं. असं आजच्या जगात आता वाढत्या ध्वनी हं. प्रदूषणामुळे उरलेलं नाहीये. तर आपण हं. कानाची काळजी ही घ्यायलाच हवी. मॅडम, ध्वनी प्रदूषण म्हणजे काय? आणि चांगला ध्वनी म्हणजे काय? आता गाणं उदाहरणार्थ चांगला ध्वनी. ते फ्रिक्वेन्सीवर ठरतं, अँप्लिट्यूडवर ठरतं. कशावर ठरतं, की हे नॉईज पोल्युशन आहे आणि हा चांगला आवाज आहे? ॲक्चुअल खूप उत्तम प्रश्न आहे. तर आय कॅन एक्सप्लेन इट बाय जस्ट टेलिंग यू अबाउट अ बेसिक ऑडिओग्राम. हं. ऑडिओग्राम हा काही फार अवघड ग्राफ नाही. ह्याच्यात तुम्हाला एक्स ॲक्सिसवरती मगाशी ज्या आपण फ्रिक्वेन्सी म्हटल्या, सा रे ग म प ध नि सा ह्या आम्ही रेकॉर्ड करतो. मग थोडक्यात आपली स्पीच फ्रिक्वेन्सी ही 250 ते 3000 अशी इथपर्यंत आहे आणि कानाची आवाज प्रोसेस करण्याची क्षमता ही 8000 पर्यंत आहे. सो आम्ही ओके. 8000 तरी हर्ट्ज प्लॉट करतो या ग्राफवरती आणि मग आवाजाची जी पातळी आहे ती वाय ॲक्सिसवरती नोंद करतो. नॉर्मली द मिनिमम साउंड दॅट द इयर कॅन डिटेक्ट इज अबाउट 20 डेसिबल्स. अच्छा. सो जर एखाद्याला 20 डेसिबल्स सगळ्या फ्रिक्वेन्सीला ऐकू आले, तर आम्ही म्हणतो की ते नॉर्मल हिअरिंग आहे. अच्छा. आता लायब्ररीतली पातळी साधारण 40 डेसिबल असते. त्याच्यानंतर आपण जर कॉन्व्हर्सेशनल स्पीचची पातळी जर विचारलीत,
तर दॅट रेंजेस अराउंड 60 डेसिबल्स. आपण वी जनरली टॉक अबाउट इन 50 to 60 डेसिबल रेंज. आणि मग त्याच्यानंतर आपण जर घरी मशीन घरचा मशीन म्हणजे मिक्सरचा आवाज बघितला तर ती साधारण 80 डेसिबल अशी पातळी असते. किंवा आपण हेवी ट्रॅफिकमध्ये जात असलो तर ती 90 डेसिबल पातळी धरली जाते. किंवा डोल्बीचा आवाज हा साधारण 100 डेसिबल किंवा त्याच्यावरतीच मोडतो. आणि जेट इंजिनचा आवाज इज लाईक 120 डेसिबल. 110 decibel, 120 decibel during takeoff especially and during landing. तर आता ही पातळी लक्षात घेतल्यावरती महत्वाचं आहे की ओशा नावाची अमेरिकेतली खूप मोठी संस्था आहे, विच इज ऑक्युपेशनल सेफ्टी अँड हेल्थ ॲडमिनिस्ट्रेशन. अशी जवळजवळ 1971 मध्ये ही ऑर्गनायझेशनचं स्थापना झाली. आणि त्याच्यात त्यांनी डिटर्मिन केलं की साधारण 80 डेसिबलच्या आवाजात म्हणजे मिक्सरच्या आवाजात जर तुम्ही 2 तासापेक्षा जास्त थांबलात तर तुमच्या कानाला इजा होणारच आहे. तर जशी जशी पातळी वाढते 100 डेसिबल आवाज जर तुम्ही 1च तास थांबलात तर तुमच्या कानामध्ये इजा होणार आहे. तर ती नेमकी इजा म्हणजे कुठे होते ते मला सविस्तर सांगायला आवडेल. तर त्याच्यासाठी मी अजून एक आय यूज अनदर डायग्राम. हा जो मगाशी आपण गोगलगाईसारखा अवयव बघितला तर त्याच्यामध्ये नेमकं काय होतं तर त्याच्यामध्ये हे कॉक्लिअर डक्ट आहे, बरोबर. आणि त्या डक्टमध्ये हेअर सेल्स आहेत. आता ह्या आवाजाचं डिटेक्शन कसं होतं तर द बेस ऑफ द कॉक्लिया प्रोसेसेस हाय फ्रिक्वेन्सी साऊंड. म्हणजे 8000, 7000, 6000, 5000 असं करून त्या सेंटरमध्ये 200 हर्ट्झचं प्रोसेसिंग होतं. सो ॲक्च्युली हे सारे गम पध नि सा असं हे प्रोसेसिंग होतं. तर आपण जर मोठ्या आवाजाच्या संपर्कात आलात तर नेमकं काय होतं तर हा जो आवाज येणारा आहे तो ढॅन 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 असा हा कॉक्लियाच्या बेसला आदळतो सतत. जो मोठा मशीन नॉईज आहे जो मगाशी म्हणण्याप्रमाणे एनी मशीन नॉईज, इंजिन नॉईज, तर तो धडकल्यामुळे लाऊड नॉईजमुळे सर्वात ज्या हानी ज्याला पोचते ती बेझल टर्न ऑफ कॉक्लियाला होते, कॉक्लियाच्या बेसला होते, जिथे ह्या इनर हेअर सेल्स हाय फ्रिक्वेन्सी प्रोसेस करतात. अच्छा. तो सारे गम पध निसा मधलं आधी ध नि सा हे वरचे स्वर प्रोसेस करणाऱ्या हेअर सेल्सची इंजुरी सर्वात आधी होते. आता अनफॉर्च्युनेटली ध नि सा तुम्ही जर गायक असाल, तुम्ही म्युझिशियन असाल, कुठलं वाद्य वाजवत असाल तर तुमच्या लगेच लक्षात येईल की माझे हे फ्रिक्वेन्सी मला ऐकू येत नाही. पण तुमच्या आमच्या सामान्य माणसाला मात्र हाय फ्रिक्वेन्सी लॉस सुरू झालेला आहे किंवा हाय फ्रिक्वेन्सी प्रोसेस करणाऱ्या सेल्स इंज्युअर झालेल्या आहेत ह्या अजिबात लक्षात येणार नाही. दे विल गो अनडिटेक्टेड फॉर इयर्स टुगेदर. अच्छा. म्हणजे दरवेळेला मोठ्या आवाजाशी संपर्क झाला की असं धरा की पॅचेसमध्ये यावर्षी लाऊड नॉईज एक्सपोजर झालं तर थोड्या प्रमाणात इनर हेअर सेल्स इंज्युअर होतील, मग त्याच्यानंतर थोड्याशा होतील, मग त्याच्यानंतर. सो असा क्युम्युलेटिव्ह इफेक्ट काही वर्षांनी बघायला मिळेल. पण अनफॉर्च्युनेटली हे जे हेअर सेल्स जे डॅमेज होत आहेत दॅट इज अ परमनंट हिअरिंग लॉस. मेडिकल भाषेमध्ये आम्ही त्याला सेन्सरी न्यूरल हिअरिंग लॉस म्हणतो. आणि त्या घटक्याला जर आपण त्याच्यासाठी काही तुम्ही डॉक्टरकडे गेलात, ENT सर्जनकडे गेलात तर त्याच्यासाठी आमच्याकडे कुठलंही औषध नाही आणि ते फिक्स करण्यासाठी काहीही मॅजिक मेडिकेशन नाही. सो आत्ता प्रिव्हेन्शन इज द बेस्ट क्युअर. एक बेसिक प्रश्न असा आहे की समजा या आवाजानं आणि सातत्यानं त्याला एक्सपोज झाल्यामुळं माझ्या कानाला इजा होत असेल तर तात्कालिक असं काय घडतं की मी ते एन्जॉय करतो. उदाहरणार्थ 12-14 तास डॉल्बी लागलेला असतो वेगवेगळ्या मिरवणुकात
आत्ताही विविध सण आहेत त्यावेळी व्हील, त्यावेळी मला ते आवडतं म्हणून मी तिथं थांबतो. किंवा कित्येक आजकाल जे पार्टी कल्चर आहे त्याच्यामध्ये सुद्धा जो आवाज असतो तो 2 तास, 3 तास, 4 तास लोकं ऐकत असतात. त्यांना तात्कालिक असं काही मिळतं का, की म्हणून ते हा डॅमेज विसरून ते एन्जॉय करतात? थिंक त्या वातावरणात स्पिरिट नक्कीच असतं, हं, राईट? जसं नाईट क्लबमध्ये असतं. हं, तर त्या वातावरणातल्या स्पिरिटमुळे हं. कान किंवा कुठलीही निसर्गातली सिस्टीम तुम्हाला सूचना देते. सो देअर इज समथिंग कॉल्ड ॲज ऑडिटरी डिस्कम्फर्ट. बरं. डिस्कम्फर्ट म्हणजे काय? की अस्वस्थ वाटायला लागतं. तो मोठा कानामध्ये पडल्यामुळे एक प्रकारची अस्वस्थता येते. तर ती अस्वस्थता समजण्यासाठी एकतर यू कॅन जस्ट शट इट आउट. मला अस्वस्थ वाटतंय, पण मला हे सगळे माझे मित्र एन्जॉय करतायत. मला आता ह्यांच्याबरोबर एन्जॉय करायचंय. हं, म्हणून त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. हं. मग कान काय करतो? देअर इज समथिंग कॉल्ड ॲज ऑडिटरी पेन थ्रेशोल्ड. बरं. मग जर त्याच आवाजात तुम्ही अनेक तास राहिलात, तर ॲक्चुअली वेदना व्हायला लागतात. हं, त्याच्यानंतर कान काय करतो? कानाला काही बोलता येत नाही हो. हं, कान कसं सांगणार, की मला आत त्रास होत आहे? हं. कान आवाज करायला सुरुवात करतो. अच्छा. म्हणजे जसा बाहेरनं मोठा आवाज आत जात आहे, तसा अंतःकरण काय सुंदर सिस्टम आहे बघा, हं, की तो स्वतः सू किंवा कधी-कधी बझिंग किंवा वेगवेगळ्या प्रमाणात कॅरेक्टरचे आवाज करायला सुरुवात करतो, की मी दुखावलोय, आता थांबा, ही बरं. सूचना देतो. हं, तर हं, ती हं. तुम्ही ऐका. कारण त्या घटकेला तरी त्या लाउड नॉईज एक्सपोजरमधनं तुम्ही बाहेर आलात, तर तुमच्या नर्व्ह सेल्स वाचू शकतील. तुमचा पर्मनंट हिअरिंग लॉस वाचू शकेल. म्हणजे असं झालंय का, हे फारच नवीन आहे माझ्यासाठी, की जितक्या तीव्रपणे स्क्रीनकडे सतत बघून डोळे दुखतात किंवा काहीतरी विचित्र खाल्ल्यानं दात दुखतात, तितक्या तीव्रपणे कानाचा त्रास होत नाही. म्हणजे कान दुखतोय असं रोज-रोज कोण म्हणत नाही. आवाज काढतो कान. त्याच्यामुळं कदाचित त्याचे जे डिस्कम्फर्ट आहेत ते पटकन लक्षात येत नाहीत का? हो, असेल देखील की कानाची क्षमता हं, अस्वस्थता टॉलरेट करण्याची, वेदना टॉलरेट करण्याची. आता काही जण अशी आहेत, की त्यांच्याकडे आम्ही म्हणतो दे आर लाउड नॉईज सेन्सिटिव्ह. अच्छा. त्यांना मी म्हणते की 80 डेसिबल आवाज हा कानाला डिस्कम्फर्ट पोहोचवतो. पण ह्या लोकांमध्ये अगदी 60-70 डेसिबलला सुद्धा ते सांगतात मला हा टॉलरेट होत नाही. म्हणजे दे विल हं, रन अवे फ्रॉम दोज लाउड नॉईज सेटिंग. हं, तर प्रत्येकाचे इंडिव्हिज्युअल व्हेरिएशन तर आहेतच. पण असं मला वाटतं की निसर्ग आणि कान फॉरगिव्हिंग आहे. हं. तो तुम्हाला काही वेळ देत आहे. अच्छा. पण त्याचा डोंट टेक अ डिसएडव्हांटेज. म्हणजे ती सिस्टम इतकी फेनॉमिनल आहे, की तिने वॉर्निंग दिल्यानंतर आता काही वेळा काय होतं, मगाशी मी सांगितल्याप्रमाणे जशी अंतःकरणामध्ये ऐकण्याची सिस्टीम आहे, तसं विसरू नका तोल सांभाळण्याची सर्वात महत्त्वाची सिस्टीम आहे. हं, आणि त्या दोन्ही गोष्टींमध्ये एकच पाणी फिरत असतं आतलं. तर एक सिस्टीम जर दुखावली गेली, तर कधी-कधी कानातनं आवाज यायला सुरुवात येते आणि पटकन तोल देखील जाईल. हं. ह्याच्याकडे लक्ष ठेवा बरं. कारण 3च सिस्टम आहेत, जो शरीराचा तोल सांभाळायला मदत करतात. ते म्हणजे पाय, पायातल्या संवेदना, 2 म्हणजे डोळे आणि तिसरं म्हणजे कान. अच्छा. आता कान का महत्वाचा? तर म्हातार वयात, गरीब असो, श्रीमंत असो, सर्वात महत्वाची गोष्ट काय सांगा? इंडिपेंडन्स. हो. की स्वतःचं स्वतः, आपलं आपण, आपल्याला शेवटपर्यंत सगळं करता आलं पाहिजे. नोबडी वॉन्ट्स टू बी बेडरिडन, राइट? मग जसं वय वाढतं, तसं हं, पाय काही 20 वर्ष आणि 40 वर्षासारखे उरत नाहीत. डोळे थकायला लागतात. मग कोण तुम्हाला मदत करेल? तर कानच मदत करेल. हं. सो तुम्ही डोंट अंडर एस्टिमेट धिस फेनॉमिनल ऑर्गन. राइट. याची काळजी घ्या. अजून एक प्रॅक्टिकल प्रश्न आहे, की सगळ्यांना मिरवणुकीत जायला आवडतं. काही जे काही आनंद मिळत असेल त्यासाठी. तर किती वेळ माझ्या कानावर लाऊड नॉईज पडला, तर मला त्रास होतो. तर त्याच्यात एक थोडासा डिबेटचा मुद्दा असा आहे, की डॉल्बी हा सातत्यानं लाऊड नॉईज देतो. कदाचित ढोल ताशे लाऊड नॉईज देतात, पण सतत कन्सिस्टंटली देत नाहीत. म्हणून ढोल ताशे बेटर ही एक वेगळी डिबेट झाली.
पण मला तुम्ही डॉक्टर म्हणून हे सांगा, की ह्याच्यात एक्सपोजर टाईम किती मॅटर करतो? आता आपल्या पॉडकास्टसाठी जेव्हा आम्ही थोडीशी तयारी करत होते, तेव्हा आम्ही प्रोफेसर शेंडीकरांशी काल रात्री बोलणं झालं. ते COEPमध्ये प्रोफेसर आहेत आणि आय थिंक हिज डेटा वॉज सिग्निफिकंट. जवळ-जवळ मागची 24 वर्ष आणि हे आता 25वं वर्ष आहे. 2000 पासनं त्यांनी गणपती मिरवणुकीचे नॉईज लेव्हल्स रेकॉर्ड केले आहेत. आणि द वे ही हॅज डन इट इज ही ॲक्चुअली हॅज कव्हर्ड द एंटायर प्रोसेशन, इमर्शन प्रोसेशन. हे 24 तास त्यांनी केलेलं आहे. आणि दर 4 तासांनी त्यांनी वेगवेगळ्या चौकातली पार म्हणजे बेलबागपासनं अल्का टॉकीजपर्यंत अशी वेगवेगळी मेजरमेंट्स घेतलेली आहेत. पण त्या मेजरमेंट्सचं म्हणजे 24 तासात त्यांनी 6 वेळा मेजरमेंट घेतली आहेत. पण ती मेजरमेंट्स बघितली तर द ॲव्हरेज कम्स आउट टू मोर दॅन 100 डेसिबल्स अच्छा. फॉर 24 आवर्स. तर हा निश्चितच फार लांबचं एक्सपोजर झालं. 100 डेसिबलचा आवाज कानातली सिस्टीम फक्त 1च तास टॉलरेट करू शकते. स्वतः 1 तास कुठे आणि 24 तास कुठे. हा आता विचार करण्याची वेळ आली आहे, की त्या दिवसाच्या क्षणिक आनंदासाठी तो आनंद तुम्हाला किती दिवस पुरेल? फार तर फार तो दिवस पुरेल. फार तर फार दुसरा दिवस पुरेल. अजून एक काय 2 दिवस पुरेल असं म्हणूया. पण त्याच्यासाठी कायमस्वरूपी इजा आपल्याला करून घ्यायची आहे का? दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा, की मगाशी मी म्हातारपणात कुठली सिस्टीम मदत करेल असं बोलत होते. तर त्याच्यामध्ये डोळ्याची आय थिंक आपण भरपूर काळजी घेतो. पण लक्षात ठेवा, की डोळे हे फक्त 180 डिग्री तुम्हाला दाखवू शकतात, राइट? पण कान हा 360 डिग्री कुठे खुट्ट झालं, अंधारात कुठे वाजलं, तर सावध करणारा कानच आहे. आयुष्याच्या शेवटापर्यंत इंडिपेंडंट राहायचं असेल, तर कानाला जपा. दुसरी गोष्ट अशी, की मिरवणूक जाताना आय थिंक समबडी हॅड आस्क्ड मी अबाउट द इयर प्लग्स. जे सिलिकॉनचे इयर प्लग मिळतात, ते वापरायला हरकत नाही. पण त्याच्या फिटिंगवरती सगळं डिपेंडंट आहे. सो तुम्ही बरोबर तो सिलिकॉन इयर प्लग जर पूर्णपणे त्यांनी इयर केनाल म्हणजे आउटर इयर केनाल किंवा एंट्रन्स ऑफ इयर केनाल तुम्ही नीट तो फिट करू शकलात, तर जवळ-जवळ 15 ते 20 डीबीचं रिडक्शन मिळेल. अच्छा. म्हणजे तुम्ही 80 डीबीचं एक्सपोजर असेल ढोल ताशामध्ये, 15 ते 20 डीबी रिडक्शन म्हणजे 60 डीबी पर्यंत जरी आणू शकलात, विच इज व्हेरी नाईस थिंग. तर ते एक करू शकता. राईट. दुसरं कारण म्हणजे हा व्हिडिओ बघणाऱ्यांच्या मनात हा प्रश्न येणारच, की ह्याच्यात सातत्यानं 100 डीबीची समजा गाणी 2 तास वाजताय आणि 100 डीबी 0, 100 डीबी 40 जीबी, 100 डीबी 60 डीबी असं होत असेल, तर व्हॉट इज बेटर? अरे ऑफकोर्स द डिकम्प्रेशन इज बेटर ना. मग थिंक अबाउट युअर स्पाइन. ह्युमन एनर्जी कुठे पास होते? स्पाइन मधनं पास होते. बरोबर आहे. मग आता स्पाइन जर कंप्रेस झालं, स्पाइन कंप्रेशन म्हणजे स्पॉन्डिलोसिस, मग वेगळं काय हातापायांना मुंग्या येणं वगैरे वगैरे. पण म्हणूनच स्पाइन डिकम्प्रेशन श्रेष्ठ आहे. तसंच कानातली सिस्टीम जर आज मी सकाळी उठल्यापासनं आय एम प्रिटी शुअर की पुण्यासारख्या शहरामध्ये मेनी पीपल विल से की उठल्यापासनं आज काय कन्स्ट्रक्शनचा आवाज आहे, उद्या काय अजूनच काहीतरी ऍक्टिव्हिटी चालू आहे. म्हणजे एव्हरीथिंग इज इन्व्हॉल्व्ड अराउंड लाऊड नॉईज. इट इज नॉट जस्ट फॉर अ पर्टिक्युलर उत्सव. तर त्या ठिकाणी सिस्टीम आपली मग डिकम्प्रेस करायची कशी? जर आपण शहरामध्ये राहतो आणि आपल्याला ह्याचा म्हणजे तुम्हाला आवडत असो न आवडत असो संपर्क होतच आहे, त्यासाठी इनर इयरला डिकम्प्रेशन म्हणजे निसर्गात जाणं. आठवड्यातनं एकदा तरी निसर्गात गेलंच पाहिजे. त्याला काही ऑल्टरनेटिव्ह नाही. आठवड्यातनं एकदा निसर्गात गेलं पाहिजे हे जितकं तुम्ही सांगताय तितकं शक्य नाही हे तुम्हाला मला सगळ्यांना माहिती आहे. आता याच्या अनुषंगिक येणारा प्रश्न असा, की उत्सव, डॉल्बी, ढोल तसे आपण बाजूला ठेवू. जसं तुम्ही म्हणालात तसं मला ट्रॅफिक, कन्स्ट्रक्शन याच्यापासून मुक्ती नाहीये. पण असं ज्यावेळी असतं, ज्याला आजकालच्या भाषेत आपण ऑक्युपेशनल हॅझार्ड म्हणू, त्यावेळेला मग व्यायाम सांगतात, की डोळ्यासाठी तुम्ही व्यायाम करा. दर 15 मिनिटानं काय बाहेर लांब बघा, हिरवं बघा. अजून काय मेंदूसाठी प्राणायाम करा, श्वासासाठी काय अजून काहीतरी करा.
असे कानाचे व्यायाम आहेत का, की ज्यानं मी निदान माझ्यावरती होणारा हल्ला, त्रास कमी करू शकतो? ॲब्सोल्युटली त्याला आम्ही व्हाईट नॉईज म्हणतो किंवा बरं. आता YouTubeवरती तुम्ही यू कॅन जस्ट लिसन टू द साउंड्स ऑफ बर्ड चिर्पिंग. पक्ष्यांचा आवाज ऐका, धबधब्याचा आवाज ऐका, समुद्राचा आवाज ऐका. म्हणजे परत तेच की निसर्गात जाता येणं शक्य नाहीये, बरोबर आहे. पण नैसर्गिक आवाज ऐका. अच्छा. कारण ही सिस्टीम नैसर्गिक आवाजांसाठी डिझाईन केलेली आहे आणि ते नैसर्गिक आवाज ऐकल्यावरती ह्या इनर इयरचं डिकम्प्रेशन नक्की होईल. ओके. तुम्ही मगाशी दुसरा एक उल्लेख केला तो म्हणजे इयर प्लगचा. ते तर ठीक आहे. ज्यावेळेला आपल्याला माहीत असतं, की आपण खूप हेवी आवाजात जाणार आहोत, त्यावेळी आपण वापरतो. पण आजच्या जगात विशेषतः नॉलेज इकॉनॉमीमध्ये हेडफोन्स छोटे म्हणजे जे एवढेसे असतात, असे कानात आत जाणारे आणि मोठे असे दोन्ही वापरले जातात. कित्येक जणांचं अख्खं काम हे Zoom कॉल, Skype कॉल यांच्यावरती असतं. नसेल तर फोनवरती 1-2 तास रोजचं बोलणं असतं. तर त्यानं नक्की काय परिणाम होतो? कुठले हेडफोन्स वापरावेत? काय करावं? ॲक्च्युली हा खूप छान प्रश्न आहे. कारण मी जेव्हा कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये होते, जगामध्ये मेकॅनिक्स ऑफ हिअरिंगचा अभ्यास करणारी फक्त 4 किंवा 5च लॅब्स आहेत. बरं. तर ते एक लॅब म्हणजे फावलर मेमोरियल लॅब. तर तिथे मी एक साधारण वर्षभर फक्त मेकॅनिक्स ऑफ हिअरिंगमध्ये काम केलं. जगभरातल्या सायंटिस्टना भेटले. तर तेव्हा असं लक्षात आलं, की ही जी आपली कानाची पाळी आहे, त्याला खूप स्पेशल इफेक्ट आहे. बरं. हे जे फनेल शेप त्याचा जो तयार केलेला आहे, त्याचं पर्पजच आहे, की त्यांनी ज्या हाय फ्रिक्वेन्सी आतल्या कानाला घात करणाऱ्या आहेत, त्या फ्रिक्वेन्सी ही पाळी फिल्टर करते. अच्छा. तर ती कृपया तुम्ही बायपास करू नये. आणि हल्लीच्या जगात काय झालंय, iPhoneचे म्हणा, इअरपॉड म्हणा, इयरफोन म्हणा, ती यंग जनरेशनमध्ये फॅशन झाली, की यू आर युजिंग इयरफोन्स directly over here that sit over the entrance of the ear canal. सो इथे बसल्यामुळे काय होतंय, परत हा आवाज ढॅण, ढॅण, ढॅण असा त्या सिस्टीमवर आदळतोय आणि ही बाहेरची पाळी बायपास होते. आता कामाच्या निमित्ताने आय कम्प्लिटली अंडरस्टँड की पीपल वर्क ऑन कॉल सेंटर्स किंवा वर्क फ्रॉम होम असलं की त्याची गरज आहे. तर तेव्हा हेडफोन्स दॅट कव्हर द एंटायर इयर किंवा कानाची पाळी कव्हर करणं जे हेडफोन्स आहेत, ते एक वेळ वापरायला हरकत नाही. पण इयरफोन्सचा आपण इयरबड्स ज्याला उपयोग, म्हणतो आपण. इयरबड्स, इयरफोन्स, इयरपॉड्स हं. त्याचा उपयोग अजिबात करू नये. माझ्याकडे अच्छा. जर एखादा टीनेज पेशंट आला आणि त्याचे जर मी इयरपॉड बघितले, तर मी ते घेऊन टाकते, की मला प्रॉमिस कर, एक वर्ष मी हे करते, की परत वापरणार नाही. आणि जेव्हा तुला हे तू दृढ निश्चय करशील तुझ्याशी, तेव्हा ते न्यायला ये. पण तोपर्यंत त्याला ते देत नाही. माझ्याकडेच ठेवते, की तू त्याचा विचार कर. ही सिस्टीम तुला लागणार आहे. आता मला सांगा, these are entire teenage generations, right? हो. That have probably started using it from a very young age. हो. म्हणजे किती म्हणूया आपण 12व्या-13व्या वर्षीच. हो. मग आता त्यांचा ह्याच्याशी संपर्क आला 15 वर्ष असं धरा. तर वी विल हॅव अन एंटायर जनरेशन हू विल नॉट बी एबल टू हिअर सर्टन फ्रिक्वेन्सीज. म्हणजे माझी सर्वात मोठी भीती काय आहे, की जपानमध्ये मायोपियाचं एपिडेमिक आलंय. आता मायोपिया म्हणजे काय? नियर सायटेडनेस, की जवळचं क्लिअर दिसतं. वाढत्या स्क्रीन टाईममुळे ही मुलं कुठे बाहेर जातच नाहीयेत, तर त्यांना दूरचं म्हणजे डोंगर दिसतच नाहीत. बरं. तर तसं जर आणि भारत वी आर प्राऊड, हिंदुस्तान हा इज फिल्ड विथ यंग पीपल, दॅट इज द स्ट्रेंथ ऑफ इंडिया. पण असं नको व्हायला अशी फार भीती वाटते, की हाच यंग इंडिया पुढे कम्युनिकेट सुद्धा करू शकणार नाही, कारण ह्यांना काही फ्रिक्वेन्सीज ऐकूच येत नाही. आणि हे त्यांच्या जेव्हा लक्षात आलं, तेव्हा फार उशीर झालेला असेल. जर 12व्या-13व्या वर्षी तुम्ही इयरफोन वापरायला लागत असाल, तर एक 15-20 वर्षामध्ये म्हणजे इन देअर लेटर 30s किंवा अर्ली 40s ही जनरेशन काम सुद्धा करायला डिफिकल्टी फेस करेल. हे माझं प्रोजेक्शन आहे. पण हा जो छोटा इयरफोन घालतो आपण, तेव्हा त्याच्यावर एक येतं, की जास्त पिरियडपर्यंत वापरू नका. विशिष्ट आवाजाच्या वर जाऊ नका. तर असं काही आहे का, की 10 मिनिटं हे इयरफोन घातले चालतील, पण अर्ध्या तासाने त्रास होतो
किंवा विशिष्ट डीबीचं गाणं ऐकल्यानंतर त्रास होतो, असं काही आहे का? हो, अगदी बरोबर आहे. आता शक्यतो मी सांगू का, ही जनरेशन जेव्हा ते ऐकतेय, तेव्हा ते नुसतं नॉर्मल म्युझिक ऐकत नाहीत. त्याच्यात सबवूफर ऐकतात. हं. म्हणजे ते 80 डेसिबल तर त्यांनी कधीच क्रॉस केलेलं असतं. अच्छा. आणि ते ऐकत लक्षातच येत नाही ना, की कधी 15 मिनिटं झाली आणि कधी हं. 30 मिनिटं झाली. कोण रेकॉर्ड ठेवणार, की आठवड्याभरात मी ही सिस्टम किती वेळा एक्सपोज केली आहे. मग तुम्हालाच डेली चार्ट करायला लागेल. तुम्हालाच हं. तुमचं स्वतःचं इअर डॉक्टर व्हायला लागेल, असं मी म्हणेन. तर हं. प्रत्येकाने स्वतःचं आता इअर डॉक्टरच व्हायला पाहिजे. हं. आणि ते आपण आपल्यावर नियंत्रण कसं ठेवू शकतो? फार सोपं आहे आता. हल्लीच्या मोबाईल बेस्ड ॲप सिस्टम्समुळे साउंड प्रेशर लेव्हल एवढंच जर आपण टाकलं, तर चांगल्या कंपनीचं ॲप, अगदी फ्री ॲप डाउनलोड करून तुम्ही रेकॉर्ड ठेवू शकता, की माझ्या बरं. कानांना 80 डेसिबलच्या वरती ती एस-पी-एल जे ॲप आहे, ते आता आपण बोलतोय, आपण मेजर करू शकतो. हं. कुठे तुम्ही नाईट क्लबमध्ये गेलात, तर तुम्ही मेजर करू शकता, की किती साउंड इंटेन्सिटीला आपण कानाला एक्सपोज केलंय, त्याच्यात किती वेळ थांबायचं. हे साउंड डिसिजन्स आता प्रत्येकाने घ्यायची वेळ आलेली आहे. हं. पण तुम्ही म्हणालात ते तर हेडफोन बाबतीत. कित्येक जण काय माझ्या सकट सगळे हे फोनवरती बोलत असतात. कित्येकदा तुमचा बिझनेस कॉल असतो. तोच 1 तास, 2 तास चालतो. आपण बोललो त्या इयरफोनबद्दल. फोनचं काय? मी फोन इथं लावून बोलतोय, तर त्या वेव्हजच तयार होतायत. पुन्हा त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक आहेत. त्याचं काय? आता त्यातल्या त्यात स्पीकर फोन इज अ लिटल बेटर. हं. पण प्रत्येक वेळेला काय आपण असं प्रायव्हेट रूममध्ये बसलेला नसतो. आजूबाजूला माणसं असतात. पण मग ज्या सिस्टममध्ये तुम्ही निदान ही आउटर इयर सिस्टम वापरताय, जिथे कानाची पाळी काम करतीये, त्या वेव्हज फिल्टर आउट करायला, दॅट इज लिटल बेटर दॅन द इयर पॉड्स हं. दॅट आर बायपासिंग दिस सिस्टम. ते थोडक्यात फोन असा धरावा, की तो पूर्ण कानाच्या पाळीला पण कव्हर ऐकू झालं जाईल. पाहिजे. ओके. सो अ, मोबाईल म्हणा, फोन म्हणा, हा हा एक भाग झाला. दुसरा असा भाग असतो, की ज्याच्यावर माझा कंट्रोल नाही असा नॉईज. उदाहरणार्थ हॉकिंग, ट्रॅफिक किंवा एखादा माणूस जर का मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीत असेल तर मशीन्स. तर जे त्याच्या आवाक्यातच नाही, अशा नॉईज पोल्युशनला तो एक्सपोज झालाय. तर त्यानं स्वतःला रिकव्हर करण्यासाठी, रिज्युव्हिनेट करण्यासाठी रोज काय करावं? म्युझिक ऐकावं हा एक भाग झाला. पण एवढं करा म्हणजे तुमचं बरं होईल असं काही आहे का? The first thing we should do, कारण being in a city and living in a city, we are all exposed to loud noise. So the first thing you should do is get a hearing screening test. अच्छा. आता पूर्वी काय होतं आणि त्याच्यासाठी सातत्याने जसं तुम्ही मगाशी म्हणालात, की माय फादर्स विजन वॉज की अफोर्डेबल टेस्टिंग कम्युनिटीसाठी काय-काय करता येईल. तर ह्या अनुषंगाने आम्ही हिअरवेल नावाचं मोबाईल बेस्ड ॲप तयार केलेलं आहे. अच्छा. तर त्यामध्ये काय होतं, नॉर्मली ऑडिओग्रामची फीज आर ऑलमोस्ट लाइक $1000 to ₹1200. हं, प्लस द ई-एन-टी कन्सल्ट फी इज अनदर $1000 to ₹1200. सो ते हं. सगळं मिळून साधारण 2000 ते 2500च्या घरात जातं. हो. तर तसं फ्रिक्वेंट स्क्रीनिंग करणं एवढ्या पैशाला इट विल बिकम व्हेरी डिफिकल्ट. तर त्या अनुषंगाने आम्ही हिअरिंग स्क्रीनिंग टेस्ट डिझाइन केली आहे. तर हं. त्याच्यात लिटरली 2 मिनिटामध्ये तुम्हाला कळू शकतं, की हॅव यू पास द टेस्ट? तुम्ही ही टेस्ट फेल झालाय का पास झालाय? अच्छा. तर ही बेसिक हिअरिंग स्क्रीनिंग केलंच पाहिजे. हं, कारण तुमच्या जर लक्षात आलं, की मी ही टेस्ट फेल झालोय, तर लगेच यू वुड वॉन्ट टू डू अँड टेक मेजर्स टू हं, अव्हॉइड लाउड नॉईज एक्सपोजर. हं, पण तुमच्या लक्षातच आलं नाही, की अनावधानाने हे माझं हिअरिंग लॉस झालेला आहे, पर्मनंट लॉस आणि मला तो हं, कळलेलाच नाहीये. हं, आणि मग काही वर्षांनी तुम्ही ई-एन-टी सर्जनकडे गेलात, तर नक्की काय होतं सांगते. हं, मला घाबरवायचं नाहीये, पण घाबरण्यासाठी परिस्थिती झालेली आहे, की मगाशी सांगितल्याप्रमाणे हा आतला कान आणि मेंदू ही जी पायवाट आहे, ती फार महत्वाची आहे. हं, आता अनेक वर्ष यू हॅव बीन पार्टिसिपेटिंग, गोइंग टू नाईट क्लब्स, नॉट यू, बट आय एम हं. गिव्हिंग एन एक्झाम्पल, की यू आर गोइंग टू नाईट पण मी क्लब्स, 15 वर्ष मी अनंत चतुर्दशीच्या मिरवणुकीत गेलेलो आहे. हां, सो आय गेलेला एम आहात. ऑलरेडी एक्सपोज्ड. हां. यू आर ऑलरेडी एक्सपोज्ड असं धरा. आणि नॉट फॉर 1 हॉवर एखादा माणूस तिथे 2-4 तास तो थांबतोच. तर काही स्वर हे
मेंदूला पोचत नाहीयेत. कारण तुमचे इनर हेअर सेल्स 8,000चे म्हणूया, 7,000चे म्हणूया, निकामी झालेत. 7,000 हर्ट्झचे. 7,000 हर्ट्झचे. ठीक आहे. असंच धरा की तुम्हाला खूप जास्त एक्सपोजर झालंय. यू आर नॉट समबडी हू जस्ट स्टेज देअर फॉर 2 hours बट लॉंगर पिरियड्स ऑफ टाईम. 8 तास झालंय, 10 तास झालंय. म्हणजे हळू ते 7,000 ज्या सेल्स प्रोसेस करतात त्या इंज्युअर झाल्यात, 6,000च्या झाल्यात, 5,000च्या झाल्यात, 4,000च्या झाल्यात, 3,000च्या झाल्यात आणि मग स्पीच फ्रिक्वेन्सीमध्ये आता प्रॉब्लेम यायला लागलाय. म्हणून यू कम टू मी. मी पहिल्यांदा ऑडिओग्राम काढणार आणि मला दिसतं की परमनंट हिअरिंग लॉस किंवा सेन्सरी न्यूरल हिअरिंग लॉस हा ऑलरेडी सेट झालेला आहे. त्याच्यानंतर मी कुठली तपासणी करते की मी जर तुम्हाला 10 शब्द दिले आणि मराठी भाषा फार सुंदर आहे, तर त्याच्यातले 10 शब्द मी तुम्हाला दिले, तर माझ्या असं लक्षात येतं की त्याच्यापैकी 5च शब्द तुम्हाला ॲक्च्युअली ओळखता येतात. आणि आम्ही शब्द कसे देतो? देअर इज समथिंग कॉल्ड अ स्पॉन्डी आणि पीबी वर्ड्स. ते टेक्निकल डिटेल्समध्ये नको जायला, पण सिमिलर साऊंडिंग देतो, राईट? बिकॉज दॅट्स व्हॉट यू आर देअर फॉर. दॅट्स व्हॉट यू गाईज वॉन्ट अस टू टेस्ट. तर ते मराठी भाषेतले सिमिलर साऊंडिंग वर्ड्स तुम्हाला जर डिस्टिंग्विश करता आले नाहीत आणि 10 मधले जर 5च शब्द ओळखता आले, ह्याचा अर्थ काय? की 50% वाट बंद झाली हो. मग 50% वाट जर बंद झालीये, तर आज मी म्हणेन की सेन्सरी न्यूरल हिअरिंग लॉसला ट्रीटमेंट काय आहे? हिअरिंग एड. हिअरिंग एड म्हणजे काय? ॲम्प्लिफायर. ॲम्प्लिफायर म्हणजे काय? इथे तो ॲम्प्लिफायर कानाला लावणार आणि मोठा आवाज तुम्हाला इथवर देणार, जेणेकरून ही सिस्टीम पुढे ती प्रोसेस करेल आणि पाठवेल सिग्नल्स. पण मोठा ॲम्प्लिफायर जरी लावला आणि इथपर्यंत गेला, तरी पुढची पायवाट बंद झाली ना. सिग्नल्स जातच नाहीयेत. हा धोका जास्त आहे की आपण लेट डिटेक्शन जर झालं अनेक वर्षांनी, 15 वर्षांनी, 20 वर्षांनी, 25 वर्षांनी, तर वी रिअली कॅनॉट हेल्प यू. 2-3 प्रश्न आहेत. इतकी आपली मेडिकल प्रगत झालेली आहे. तुम्ही अमेरिकेत शिकून अमेरिकेत काम करून आलेला आहात. करताय आत्ता आणि इथं आणि तिथंही. पण हे परत चालू करणं खरंच शक्य नाहीये का? मेडिसिननं, सर्जरीनं हे परत चालू करता येऊ शकतं? आता सर्जरी म्हणजे अल्टिमेट सोल्युशन इज कॉक्लिअर इम्प्लांट. बरं. कॉक्लिअर इम्प्लांट म्हणजे या कॉक्लियामध्ये, गोगलगाईच्या अवयवामध्ये आम्ही सर्जरी करून इलेक्ट्रोड घालतो. कारण तुमचे नैसर्गिक इलेक्ट्रोड जे आहेत ते डॅमेज झालेत. म्हणजे हे बसवलेले कॉक्लिअर इम्प्लांटमध्ये इलेक्ट्रोड आता तो साऊंड कॅप्चर करतील आणि मेंदूपर्यंत पोहोचवतील. करेक्ट? पण इम्प्लांट बसवल्यानंतर तो आवाज नैसर्गिक असेल का? अजिबात नाही. तुम्हाला जर एखादं बच्चनचं गाणं आवडत असेल, जे तुम्ही आधी ऐकलेलं आहे आणि तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे तुम्ही म्हणलात गाणं ऐकून मला खूप आनंद घेतो मी त्याचा. तसा तुम्ही मेकॅनिकल सिस्टीम बसवून कॉक्लिअर इम्प्लांटनी तेवढाच आनंद घेऊ शकाल का? तर नाही, कारण इट्स अ मेकॅनिकल साऊंड. तो काय नैसर्गिक साऊंड नाही. तो साऊंड वेगळा येतो. तुम्ही इंटरनेटवर जाऊन कॉक्लिअर इम्प्लांटमधनं कसं ऐकू येतं हे ऐकून बघा. त्याची सिम्युलेशन्स अवेलेबल आहेत. सो हा तर एक्स्ट्रीम भाग झाला. माझा पुढचा प्रश्न असा आहे की ऑक्युपेशनल हॅझार्डमुळं माझे डोळे ड्राय पडतात असं डिटेक्ट झाल्यावर मला आय ड्रॉप्स देतात की जे दिवसातनं 4दा घाला, निदान तुम्ही बरे राहाल. असं इयर ड्रॉप्स किंवा अशा प्रिव्हेंटिव्ह गोष्टी नाहीत का, की ज्यानं ठीक आहे आजवर झालं माझं डॅमेज, इथून पुढे मी राहीन जास्तीत जास्त दिवस बरा? हा पण खूप छान प्रश्न आहे. कारण आता वस्तुस्थिती अशी आहे की इनर इयर इज द मोस्ट कॉम्प्लेक्स ऑर्गन इन द एंटायर बॉडी. आणि आजच्या जगात जो कोण इनर इयरवर जास्त शोध लावेल, जास्त कशाला, अजून शोध लावेल, त्याला नोबेल प्राइज मिळेल. इतकी कॉम्प्लिकेटेड आणि कॉम्प्लेक्स ही सिस्टीम आहे. ज्याला रिवाईव्ह करणं मी खूप विचार केलाय. ही सिस्टीम डिटॉक्सिफाय कशी करायची? तर धरा की खूप विचार करायची मी की ह्याच्यात टॉक्सिन्स अडकून गेलेत. मग इन जनरल आपण म्हणतोच ना की त्याच्यासाठी चांगलं खा, जे गटचं इन्फ्लमेशन कमी करतील
असं अन्न खा, हे सगळे भाग आले. पण कानाबद्दलच बोलायचं झालं तर एकच मार्ग आहे, ते म्हणजे दर 6 महिन्यांनी तुम्ही ही स्क्रीनिंग टेस्ट करून घ्या आणि त्याचं मॉनिटरिंग करा, ओके. की माझ्या लाईफस्टाईलमध्ये मी काही हा जो प्रोग्रेसिव्ह हिअरिंग डॅमेजचा जो पॅटर्न आहे, तो अरेस्ट करायला मी काही केलं पाहिजे का? तर त्याला लाईफस्टाईल चेंजेस लागतील. तर ते करायला आता आम्ही काय केलंय, की ॲपवरती वी आर लिटरली चार्जिंग ₹50 फॉर स्कूल चिल्ड्रन, जे स्कूल आयडी दाखवतील आणि ₹100 फॉर अडल्ट्स. दॅट इज हाऊ वी हॅव मेड अ व्हेरी अफोर्डेबल सिस्टम. दुसरी त्या ॲपची गोष्ट सांगायची म्हणजे त्या ॲपमध्ये काउन्सिलिंगसाठी किंवा एस्पेशली पेरेंट्सच्या काउन्सिलिंगसाठी आम्ही सिम्युलेशन तयार केलंय. की मगाशी म्हटल्या तसं बच्चनचा आवाज, लेट्स से की नॉर्मल बच्चनचा आवाज असा येतो. पण सपोज एखाद्या मुलाला जर हिअरिंग लॉस झालाय, तर तो त्याला कसा ऐकू येतो? इफ ही हॅज अ लो फ्रिक्वेन्सी हिअरिंग लॉस, तर ते ग्राफ दाखवून पालकांना कसं कळेल? तर लक्षात येणार नाही. तर मग हा आवाज आपल्या मुलाला कसा ऐकू येतो? त्याचं सिम्युलेशन आम्ही त्या ॲपमधनं देऊ शकतो. हा दुसरा भाग त्याच्यात तयार केलाय आणि ॲस्टॉनिशिंगली आपली पॉप्युलेशनमध्ये व्हल्नरेबल कोण आहेत? तर चिल्ड्रन, राईट? कारण अडल्ट्समध्ये तुम्ही मिरवणुकीत जाणं आणि एखाद्या म्हाताऱ्या माणसानी जी डिटेरिओरेट व्हायला लागली सिस्टीम, त्यांनी जाणं किंवा यंग मुलांनी जाणं. आता नेहमी होतं काय, की पालक आपण मुलांना पण घेऊन जातात मिरवणुकीत, बरोबर? पण त्यांची सिस्टीम अजून सेन्सिटिव्ह आहे ना. इट इज नॉट लाईक ॲज स्ट्रॉंग ॲज अन अडल्ट. इट्स स्टिल, ऑल्दो वी से की इनर इयर इज कम्प्लिटली डेव्हलप्ड व्हेन यू आर बॉर्न, पण तरी पण ते लहान मूल आहे. किंवा एकंदर आवाजाची पातळी आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे वातावरणातली वाढलेलीच आहे ना. तर व्हॉट वी फाउंड इज, वी हिअरवेल वापरून आम्ही 2 ग्रुप्सच्या चाचण्या केल्या. द फर्स्ट ग्रुप वॉज स्कूल चिल्ड्रन. आत्तापर्यंत हजारो शालेय मुलांचं टेस्टिंग करून झालंय. कारण ॲक्च्युली अमेरिकेमध्ये स्टेट लॉ आहे की शाळेत स्कूल हिअरिंग टेस्ट कंपल्सरी आहे. जशी आपण न्यूबॉर्न हिअरिंग टेस्ट करतो जन्मल्या तशी परत ॲट द एज ऑफ म्हणजे फर्स्ट स्टँडर्डमध्ये आणि फोर्थ स्टँडर्डमध्ये. कारण जर इनपुटच नसेल, म्हणजे त्यांना ऐकूच येत नसेल, तर आउटपुट कसा होणार? मग डायरेक्टली त्यांचं लर्निंगवर अफेक्ट होतं, स्पीचवरती. इट अफेक्ट्स युअर लँग्वेज, स्पीच, हे डिले व्हायला लागतो. म्हणून हजारो मुलांच्या शाळेत जाऊन तपासण्या केल्यावरती असं लक्षात आलं की आता पुण्यामध्ये द फेल्युअर रेट इज 10 to 12%. बापरे. विच इज व्हेरी व्हेरी हाय. कारण US आणि युरोपमध्ये द पर्सेंटेज इज 6 to 9%. आणि आपल्यामध्ये 10 ते 12% म्हणजे इट इज सिग्निफिकंट. 100 मुलं टेस्टिंग केली तर 10 जणांना ऐकू येत नाही किंवा 12 जणांना ऐकू येत नाही. इज अ व्हेरी सिग्निफिकंट नंबर. सो तुम्ही लहान मुलांना त्या लाऊड नॉईजमध्ये घेऊन जेव्हा जाता, तेव्हा थिंक ट्वाईस. कारण त्या बिचारांना लहान वयापासूनच एक्सपोजर होतच आहे ट्रॅफिकमधनं, जसं आपण म्हटलो, सराउंडिंग साऊंड, जे काय आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहे. मग ते बेसलाईन एक्सपोजरच त्यांचं जर वाढलंय, तर तुम्हाला अजून ऑन द टॉप ऑफ इट एक्सपोजर करायचंय का? हा सुद्धा विचार आई वडिलांनी केला पाहिजे. हे सगळं जरी झालं तरी तुम्ही इंटिग्रेटेड मेडिसिनचा अभ्यास केलेला आहे. शिरोधारा असेल, वेगवेगळी तेलं असतील, ही कानात घातल्यानं किंवा हे सर्व बाकीच्या मेथोडॉलॉजीतनं सुद्धा माझ्या कानाची क्षमता वाढवण्यासाठी काही नाहीये का? ॲक्च्युली हे जे आपली पूर्वापार ज्या गोष्टी चालत आलेल्या आहेत, की डेली म्हणजे दैनंदिन गोष्टी काय कराव्या किंवा अंघोळीनंतर 1-2 मिनिटं देवासमोर बसावं किंवा काही मंत्र म्हणावे. सो आय एम अ फर्म बिलीव्हर की त्या गोष्टींचा सगळा इफेक्ट तुमच्यावर होतोच. पण डायरेक्टली कानावरती होतो का, असं मला पिन पॉइंट करून नाही सांगता येणार. आपण आत्तापर्यंत जे कानाचं बोललो, ते कानाचा एक जो मुख्य भाग आहे गोगलगाईसारखा, त्याच्या इम्पॅक्टवरती बोललो. पण कित्येकदा असं असतं, की सर्दी आणि कान यांचा संबंध दिसतो. मायग्रेन आणि कान यांचा संबंध दिसतो. तर आणि मुळात हे इयर, नोज, थ्रोट जे एकत्र आहे, ह्यांचा एकमेकांशी काय संबंध आहे? याचं कारण असं, की
एसीत बसणं, सातत्यानं होणारे पर्यावरणीय बदल म्हणजे मी आत 20 डिग्रीत आहे आणि बाहेर 40 डिग्रीत गेलो. सातत्यानं होणारी सर्दी याचेही कानावर इम्पॅक्ट होतात असं म्हणतात ते नक्की काय? हा खूप सुंदर प्रश्न आहे ॲक्च्युली. बिकॉज इयर इज क्लोजली रिलेटेड टू द नोज. हं. ठीक आहे. इनफॅक्ट मगाशी जी आपण रचना सांगितली की हे पडद्यापर्यंत बाहेरचा कान आणि मग मधला कान. निसर्गाचा असा नियम आहे की पडद्याच्या मागे मधल्या कानामध्ये हवा पाहिजेच आणि अच्छा. ती हवा नाकाद्वारे आणली जाते. आता हं. सर्दी झाली की नेमकं काय होतं? नाक चोक झालं की ही ट्यूब चोक होते. ही ट्यूब चोक झाली की इथे व्हॅक्यूम इफेक्ट तयार होतो आणि मग अंडर वॉटर गेल्यासारखं वाटतं. कान गच्च होतात. हं. बरोबर? त्यामुळे सर्दीचा तर हिअरिंगवरती डायरेक्ट इफेक्ट आहे. पण इट इज नॉट थ्रू द नर्व्ह, राइट. इट इज थ्रू द मिडल इयर अँड द प्रेशर चेंजेस इट कॉजेस. त्यामुळे सर्दी वारंवार जर होत राहिली आणि अशीच ही ट्यूब चोक होऊन जर इथे व्हॅक्यूम तयार झाले, तर कानाचा पडदा आत खेचला जातो. बिकॉज हे निगेटिव्ह प्रेशर इथे तयार होतं, इथे व्हॅक्यूम तयार होतं, हं. कानाचा पडदा आत खेचला जातो. आणि मग क्रॉनिक इयर डिझीज ज्याला आम्ही म्हणतो, की बाहेरची स्किन आत पोखरायला लागते. हं. हा क्रॉनिक इयर डिझीज सुरू होतो. ज्याला आम्ही कोलेस्टिएटोमा म्हणतो किंवा ज्याला बरोईंग इफेक्ट असतो, की तो मग ती स्किन थांबत नाही. एकदा का ती मिडल इयरमध्ये गेली, की ती हाडांची साखळी खायला सुरुवात करते. मग ती थांबतच नाही. म्हणजे कानाचं छप्पर म्हणजे मेंदूचा बेस. हं. इतकी ही वारंवार होणारी सर्दी कानावर परिणाम करू शकते. दुसरी गोष्ट अशी, की जर नैसर्गिकरित्या नाकामधनं कानात हवा जात नसेल, ही ट्यूब जर बंद पडली असेल, तर निसर्ग दुसरं काय करतो? कानाचा पडदा फोडून ठेवतो. हं. आणि आपल्याला घाई काय असते? अरे कानात छिद्र आहे, ते आता बंद केलं पाहिजे. मला ऑपरेशन करायला पाहिजे. हं. तर माझ्या वडिलांचं कायम सांगणं काय होतं, की सर्जरी ही कायम निसर्गाच्या अ, जे रूल्स आहेत, नैसर्गिक जे रूल्स आहेत त्याला यू जस्ट देअर टू हेल्प नेचर हील द प्रॉब्लेम. पण यू आर नॉट द हीलर. मग नेमकं काय करायला पाहिजे, की सर्दीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला पाहिजे. ही ट्यूब कशी ओपन होईल ते बघायला पाहिजे. ती नॅचरल ट्यूब हवा कशी पोहोचवेल हे बघायला पाहिजे. आणि मग ती क्रिया सुरू झाली, की मग पडदा बंद करायला पाहिजे. हं. नाहीतर काय पडदा बंद करायचं ऑपरेशन केलं तरी ते फेलच होणार. हं. हं. कारण तुम्ही निसर्गाच्या विरुद्ध जाऊन हे काम केलंय. सो हं. इव्हन इफ इट इज डन इन बेस्ट ऑफ हँड्स, इट विल नेव्हर वर्क. हं. सो मग तुम्ही या श्वासाबद्दल बोलताय म्हणून योग, प्राणायाम ह्यांचा हे सगळं ईज आउट करायला फायदा होतो का? अरे प्रचंड फायदा होतो. हं. किंवा योग, प्राणायाम किंवा द बेस्ट थिंग यू कॅन डू. सर्दीचा प्रॉब्लेम आता आपल्याला घरोघरी दिसतोय. करेक्ट? की हवा जरा चेंज झाली. आत्ता पावसाळा आहे. नंतर काय आहे? तर पावसाळ्यातनं थोडं हिवाळ्यात गेलं. हिवाळ्यातनं उन्हाळ्यात गेलं. सो प्रत्येक वातावरणातल्या चेंजेसला काय नेमकं घडतं? हं. तर वातावरणातले ॲलर्जन्स वाढतात हं. आणि युअर बॉडी इज रिएक्टिंग टू दोज ॲलर्जन्स. बरोबर? तर तुम्ही जर साधी सोपी जर जलनेती जरी केलीत किंवा हं. वाढत्या प्रदूषणामुळे, असं म्हणतात की पुण्यात आलो आणि माझी सर्दी खूप वाढली. पण पुण्यातलं पोल्युशनमुळे, त्या स्मॉगमुळे हे ॲलर्जन्स सगळे वातावरणात कॉट होतात ना. ते हं. वरती जातच नाहीयेत. हं. मग तुम्ही रात्री घरी गेल्यानंतर जर तुम्ही जलनेती केली, तर हं. तो फार सुंदर उपाय आहे. हं. कायमस्वरूपी सर्दी बरी करण्याचा. दॅट इज नंबर 1. दुसरी गोष्ट मला वाटतं सर्दीसाठी फार महत्त्वाची आहे म्हणजे व्हिटॅमिन डी लेव्हल. अच्छा. व्हिटॅमिन डी लेव्हल ही साधारण 50च्या वरतीच पाहिजे. व्हिटॅमिन डी हं. इज द मोस्ट पोटंट अँटी इन्फ्लेमेटरी व्हिटॅमिन. आणि व्हिटॅमिन डी जर नॉर्मल असेल, तर ते इन्फ्लमेशन होऊनच देत नाही. अच्छा. कुठलाही आजार हा इन्फ्लमेशनपासूनच सुरुवात होतो. जरी हं. आपण नाकात बघितलं आणि नाक आणि कान जोडणारी ट्यूब जरी चोक झाली, तरी इन्फ्लमेशन होतं म्हणूनच ती चोक होते. हं. तर मी सरळ सांगते, की आता सनलाईट काय सूर्यप्रकाशाचं एक्सपोजर कोणाला मिळतच नाहीये. तर सरळ सांगते, की तुम्ही व्हिटॅमिन डी लेव्हल चेक करून घ्या. आणि जर ती 50च्या खाली आली, तर यू कॅन टेक द लार्ज डोसेस दॅट वी टेक एव्हरी वीक.
पण एकदा का 50 आली की मेंटेनन्स डोस घ्यायलाच पाहिजे. अच्छा. कारण ती 50ला आली म्हणजे कायमस्वरूपी आता 50लाच राहील असं नाहीच आहे. हं. ती परत खाली येईल कारण परत सूर्यप्रकाशाचं एक्सपोजर नाहीये. मग मेंटेनन्स डोस काय असतो? मेंटेनन्स डोस इज अबाउट 4000 इंटरनॅशनल युनिट्स एव्हरी, जो मी अनेक वर्ष घेते. अच्छा, अच्छा. आणि मग टचवूड साधी गोष्ट बघा, की तुमच्या कान म्हणा, नाक म्हणा, घसा म्हणा, मगाशी म्हटलात तसं हे सगळं जोडलेलं आहे. तर जे कानापासनं लायनिंग सुरू होतं आणि मग नाकात जातं आणि मग तेच लायनिंग घशात जातं आणि तेच लायनिंग पुढे फुफ्फुसात जातं, बरोबर? हं. डॉक्टर जरी आम्ही वेगवेगळं असलो, की ENT वेगळा, लंगचा डॉक्टर वेगळा, तर देयर इज अ कन्सेप्ट ऑफ युनायटेड एअरवे. अच्छा. तुमची श्वास घेण्याचा ट्रॅक्ट एकच आहे ना. हं. तर माझं असं म्हणणं आहे, की 2च किंवा 3च गोष्टी आहेत, ज्या ह्या लायनिंगला इरिटेट करतात किंवा या लायनिंगचं इन्फ्लमेशन करतात. नंबर 1 इज निकोटीन, स्मोकिंग. एक सिगारेटनी जे आपले नैसर्गिक हेअर सेल्स असतात, पार लंग्सपासनं किंवा ब्रॉन्कियल ट्रीपासनं ते घशापासनं ते नाकापासनं ते सायनसेसपर्यंत, एक सिगारेटनी दे डाय फॉर 24 अवर्स. बापरे! ते 24 तास डॉर्मंट होतात. म्हणजे शरीरातला म्युकस घाण फेकण्याची क्रिया तुम्ही एका सिगारेटनी 24 तास बंद पाडता. हे लक्षात ठेवा. सो नंबर 1 irritant to this lining is smoking, nicotine, हं. in the form of tobacco, chewing, smoking, e-cigarettes, काही व्हेपिंग, सगळं तेच झालं. दुसरी गोष्ट इज ॲसिड, बरं. ज्याला आपण फार अंडर एस्टिमेट करतो. काय मिसळ खाल्ली हो, थोडीशी ॲसिडिटी झाली. असं करू नका, कारण ते ॲसिड इतकं घातकारी आहे, की पोटातलं ॲसिड एकदा वर यायला लागलं, की हं. ते त्या लायनिंगला, जे मी लायनिंग म्हणतेय, कानापासून सुरुवात झालेली नाक, हं. घसा ते त्या लायनिंगला सूज आणतं. इथं मी एकच मिनिटं थांबवतो. हो. अ, फार बेसिक आणि साधा प्रश्न वाटेल, पण मी कोल्हापूरचा आहे मूळचा म्हणून, की कानातनं धूर येती अशी मिसळ आणि सर्दी झाली की मिसळ किंवा तिखट खावं म्हणजे सर्दी सुटती. ह्याचं आणि याचं काय कोरिलेशन आहे ते प्लीज मला सांगा? बरं. म्हणजे ते आय एम नॉट शुअर की गोइंग टू द एक्स्ट्रीम्सनी काही वेळा हं. म्हणतात की एक्स्ट्रीमला गेलं तर काहीतरी हं. बॉडी रिझोल्यूशन साधेल, असं हं. काहीतरी त्याच्यात उत्तर दडलेलं असावं. पण ही जे आपलं लायनिंग आहे वरच्या ट्रॅकचं किंवा अपर हं. रेस्पिरेटरी सिस्टमचं, इट इज नॉट मेंट फॉर ॲसिड. अच्छा. जो अन्ननलिकेचा लोअर एंड आहे, दॅट इज मेंट टू स्टँड ॲसिड, जो पोटाच्या जवळ आहे. पण वरच्या ट्रॅकला इथे अर्धा ते 1 ml जरी ॲसिड वर आलं, तरी तो त्याला सूज आणणार आहे. सो दॅट इज अ सेकंड फॅक्टर. बरं. अँड द थर्ड फॅक्टर जो या लायनिंगला सूज आणतो इज ॲलर्जन्स. ज्याचं एक्सपोजर तर काय बाहेर गेलं की आहेच आहे. हो. म्हणून जलनेती ज्यांना ॲलर्जीचा त्रास आहे त्यांनी करावी. आता ह्या 3 फॅक्टर्सनी जर या लायनिंगला सूज आली, आता सूज आली म्हणजे काय झालं नेमकं? हे लायनिंग वीक झालं. हं. मग हे लायनिंग वीक झाल्यावरती व्हायरस आणि बॅक्टेरिया काय बसलेलेच आहेत ना. त्यांना हे लायनिंग पेनिट्रेट करायला किती वेळ लागेल? फारच कमी वेळ लागेल. त्याच्यामुळे वातावरण बदललं, की घरोघरी असं एक घर मला सांगा, की जिथे सर्दी नाही, खोकला नाही. हं. घरोघरी आज हे बघायला मिळतंय, कारण वी हॅव टू फिक्स द अंडरलाईंग इश्यूज असं मला वाटतं. आपण आतल्या शरीरातल्या गोष्टींबद्दल, विशेषतः कानाबद्दल खूप बोललो. पण पुन्हा बेसिक आणि खूप चर्चा होती, रील वगैरे येतात त्याच्याबद्दल. तो कानाच्या बाहेरच्या भागाचा प्रश्न. इयरबड्सनी कान स्वच्छ करावेत का? जर का नाहीत, तर मग ते का असतात? कानाची पाळी स्वच्छ करावी का? काय आहे तो नक्की विषय? ह्याचं 100 नाही 110% उत्तर देते. हं. तर इट ऑल स्टार्ट्स फ्रॉम निसर्ग काय करतोय आणि आपल्याला अनैसर्गिक काही करायचं नाही, बरोबर? मळ नेमका कसा तयार होतो? तर मळ हा पडद्याच्या वरती तयार होतो आणि मग सेंट्रिफ्युगल मोशननी तो बाहेर पडतो. बरं. अशी नैसर्गिक क्रिया आहे. सेल्फ क्लिन्झिंग मेकॅनिझम बिल्ट इन आहे. हं. जेव्हा तुम्ही इयरबड घालता, तेव्हा यू आर गोइंग अगेन्स्ट धिस सेल्फ क्लिन्झिंग मेकॅनिझम. म्हणून इयरबड घातलं, की उलट तो मळ आतच ढकलला जातो.
कारण जेव्हा आम्ही एखादी फॉरेन बॉडी काढतो, मळ काढतो, तेव्हा टेक्निक काय आहे की आम्ही त्याच्या पाठीमागे जाऊन ते बाहेर ओढतो. पण इयरबड घालून असं मेकॅनिझमच नाहीये, तुम्ही फक्त आतच ढकलत जाणार. हे एक. आणि दुसरं, कानाच्या आतली जी त्वचा आहे ती सर्वात नाजूक आहे अख्ख्या शरीरामधली. तर इयरबडमुळे जर नुसतं खरचटलं देखील साधं आणि मग त्याच्यावर नुसतं पाणी गेलं की झालं, बुरशी झालीच म्हणून समजा. कारण परत ही सिस्टीम कशी निर्माण केली आहे, इयर कॅनाल हा जो आहे तो एखाद्या टनेल सारखा आहे. राईट. बुरशी कुठे होते आपल्याला माहिती आहे की जिथे हवा जात नाही, जिथे सूर्यप्रकाश जात नाही, तिथे बुरशी होते. स्वतः पावसाळा आला की आम्ही सगळे ENT सर्जन बुरशीचं इन्फेक्शन बघतो कानाचं. तर ते पण कम्प्लिटली अवॉइडेबल आहे, बर, कम्प्लिटली प्रिव्हेंटेबल आहे. कसं प्रिव्हेंट करायचं? आता कानात इयरबड का घालतात? खाज येते म्हणून. म्हणून इयर इचिंगकडे लक्ष दिलं पाहिजे. ती जी स्किन आहे ती इरिटेट झाल्यामुळे खाजतं. आणि तुम्ही तर इयरबड म्हणजे फार सौम्य वापरलं. मी तर बघितले की जे काही हातात असेल म्हणजे अगदी किल्ली सुद्धा कानात घालतात. पण थांबता येत नाही एकदा खाजायला लागलं की. तर माझं असं म्हणणं आहे की जर पडदा इंटॅक्ट असेल आणि पडद्याला कुठे छिद्र नसेल, होल नसेल आणि तुमचा कान खाजायला लागला तर सरळ तेल घालायला हरकत नाही. अच्छा. युज्युअली वी से की एडिबल ऑइल्सनी फंगस येऊ शकतं. सो नॉन एडिबल ऑइल्समध्ये मिनरल ऑइल किंवा जॉन्सन बेबी ऑइल ही मोडतात. तर तुम्ही ते खाजवण्यापेक्षा इयरबड आणि पुढे इन्फेक्शन आणि सगळे कॉम्प्लिकेशन होण्यापेक्षा तुम्ही चक्क कानात तेल घाला. अच्छा. जसं मी म्हटलं की इयर कॅनाल स्किन इज द मोस्ट सेन्सिटिव्ह स्किन इन द बॉडी. सो जेव्हा आम्ही हा इंटिग्रेटेड अप्रोच करायला लागलो बिटवीन आयुर्वेद अँड वेस्टर्न मेडिसिन, तेव्हा असं लक्षात आलं की लिव्हर क्लिन्झिंग करायला पाहिजे. बर. सो एक आम्ही प्रयोग करत गेलो म्हणजे आरोग्यवर्धिनी. आता ती केव्हा घ्यायची, काय घ्यायची, मी आयुर्वेदिक डॉक्टर नाही आहे. सो तुमच्या आयुर्वेदिक डॉक्टरला विचारा. पण आयुर्वेदिक जर आरोग्यवर्धिनी घेतली आणि लिव्हर क्लिन्झिंग केलं तर थोडंसं स्किनचं इरिटेशन आणि इचिंग कमी होतं. हे मात्र मी नक्की बघितलंय. थोडक्यात खाजत नसेल तर मुळात कान स्वच्छ करणं ही गरजच नाही. अजिबात गरज नाही. अंघोळीनंतर फक्त ही पाळी जी आहे ती एखाद्या टॉवेलनी पुसून घ्यावी आणि बास. बाकी त्या कानाला काहीही करण्याची गरज नाही. बर. पण मग आलं कुठून? आय एम नॉट रिअली शुअर. फिरंग्यांनी ते इयरबड काढले असं बोलू नाहीये, पण जे वेस्टर्नर्स सगळेच करतायत. तुम्ही कधी तुमच्या आजी आजोबांना कान साफ करताना बघितलंय का? साधा प्रश्न विचार. मी तरी नाही बघितलेलं. तुम्ही बघितलंय? नाही. कारण मी म्हणजे आईकडच्या आजी आजोबांना दोघांनाही बघितलं. आय नेव्हर सॉ देम. दिस जस्ट केम आफ्टर इयरबड्स केम इन टू मार्केट. मार्केटमध्ये कुठलीही गोष्ट आली म्हणजे ती आपल्यावर प्रयोग करायलाच पाहिजे असं नाहीये. आता डायबेटिक लोकांनी तर खूप काळजी घ्यायला पाहिजे. बर. कारण बॅक्टेरिया लव्स स्वीट ब्लड. राईट. म्हणजे एकदा का इन्फेक्शन झालं, फंगल इन्फेक्शन किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन कानामध्ये, ही बुरशी साठून किंवा कानात काडी घालून, तर ते हटणं फार अवघड आहे. आणि इंडिया इज काय डायबेटिक कॅपिटल ऑफ द वर्ल्ड. आपल्या सगळ्यांच्याच शुगर लेवल असं म्हणतात खूप हाय आहेत. तर ज्यांना डायबेटीस आहे त्यांनी तर इयरबड्स जर घरात असतील तर फेकून द्या. सगळ्यांनीच फेकून द्या असं मी सांगेन. पण इयरबडचा वापर अजिबात करू नये. अजून एक प्रश्न की विशेषतः 50शी नंतरचे जी लोक आहेत की ज्यांना आता जाणवते की हिअरिंग लॉस झालाय, तर अशी कुठली थ्रेशोल्ड आहे का की या हिअरिंग लॉस पर्यंत मला चालेल विदाऊट हिअरिंग एड, आता मात्र मी हिअरिंग एड घेतलंच पाहिजे? कारण कित्येकदा आपल्याला जाणवतं अवतीभोवती की देर आर पीपल विथ हिअरिंग लॉस बट दे आर नॉट युझिंग हिअरिंग एड. तर ते काय आहे? अगदी हा उत्तम प्रश्न आहे. कारण जर एखाद्याला हिअरिंग लॉस असेल तर प्युअर टोन ऑडिओमेट्री बरोबर आम्ही स्पीच ऑडिओमेट्री करतो. स्पीच ऑडिओमेट्री म्हणजे स्पीच डिस्क्रिमिनेशन स्कोअर काढतो. म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे त्यांना शब्दांचं आकलन किती होतंय, त्यांना टोन्स किती समजतात पेक्षा शब्द किती कळतायत हे जास्त महत्वाचं आहे. तर असा रूल आहे
की 40% ते 50% जर आतली पायवाट बंद झाली असेल तर हिअरिंग एड काम करत नाही. हं. तेव्हा जर हिअरिंग लॉसची सुरुवात झाली असेल आणि आतला ट्रॅक जर इंटॅक्ट असेल, तर ते नंबर्स बघून निदान 4 ते 5 तास तरी मशीन वापरावं. जेणेकरून हे जे सिग्नल्स आहेत किंवा स्टिम्युलेशन आहे ते मेंदूपर्यंत पोचायला पाहिजे. नाहीतर आतली पायवाट कंप्लीटली बंद झाल्यावर गडबड होईल. हं. मग कसलाच उपयोग होणार नाही. हं, 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 असं हं. ते ट्रिकी सिच्युएशन आहे. ओके, त्यामुळे ओके. हिअरिंग लॉसकडे मुळातच दुर्लक्ष करू नये. हं, कारण तो तुम्हाला सांभाळणार आहे ना. हं. पण ज्या पद्धतीनं चष्मा हा एन्हान्स करत राहतो डोळ्यांना, असं काही नाही आहे. हे डॅमेज झाल्यानंतरच वापरायचं गोष्ट आहे. म्हणजे चष्मा सुद्धा तुम्ही डॅमेज झालाय म्हणूनच वापरताय ना. हो. म्हणजे त्याची ताकद कमी झाली आहे म्हणून तुम्ही काहीतरी हो. मॅग्निफिकेशन प्रोव्हाईड करताय. तसं हे हं, मॅग्निफिकेशनच आहे हिअरिंग एड म्हणजे. हं, फक्त हं, आपण मॅग्निफिकेशन नाही म्हणत, हं. एम्प्लिफायर आहे. राइट. एक मोठा गोष्ट अशी मला सांगावीशी वाटते, की हिअरिंग एडला एक प्रकारचा सोशल स्टिग्मा आहे. हं, मला हिअरिंग एड आता वापरायला लागलं म्हणजे मी हँडिकॅप झालो. हं, तर हे अजिबात डोक्यातनं काढून टाकलं पाहिजे. जसं आपण दिसायला आपल्याला कमी लागलं तर चष्मा घालतो. हं, तसंच ऐकायला कमी येऊ लागलं आणि आतली पायवाट माझी क्षमता कमी झाली आहे, हं, तर तसंच मी मशीन लावलं. म्हणूनच त्या ॲपमध्ये अजून एक कॉम्पन्सेशनची सोय केली आहे, की ज्यांना अगदी हिअरिंग एड वापरायचं नाहीये, त्यांना बेसिक, माईल्ड आणि मॉडरेट हिअरिंग लॉससाठी ॲपद्वारे कसं ऐकू येईल. कारण परत तेच, की हिअरिंग एड्स आर व्हेरी कॉस्टली. असं कोणीही उठावं आणि हिअरिंग एड विकत घ्यावं असं काही सोय नाही हो. म्हणजे त्याची किंमत मला वाटतं एक 20-25 हजाराच्या खाली तर चांगलं हिअरिंग एड येतच नाही. हां. पण जरी वापरावं लागलं आणि तुमची जर कॅपॅसिटी असेल तर त्याच्याकडे प्लीज व्यंगत्व किंवा हं, हँडिकॅप किंवा ते एड आहे, असं त्याच्याकडे शक्यतो बघू नये किंवा एस्पेशली जर लहान मुलांमध्ये त्याचा उपयोग करायला लागला, हं, तर त्याला आत्ता आपल्याकडे सोसायटीचा तसा ॲक्सेप्टन्स नाहीये किंवा हं, शाळेत एखाद्या मुलाने हिअरिंग एड घातलं, की हं, जी आजूबाजूची मुलं ते ॲक्सेप्ट करत नाहीत किंवा हं, त्याला चिडवण्यात येतं. हं, किंवा काय कित्येक वेळा ते धडधाकट मशीन येतच नाही हो. हं, ते हं, तोड-मोड करूनच ते येतं. हं, तर हे काही व्यंगत्व नसून हा हं, चष्म्यासारखाच एक भाग आहे, की जसा चष्मा घालतो तसाच एक सिस्टम हं. आहे ती. रँडम प्रश्न तुम्ही असं म्हणालात, की पीस हेल्प्स की रिकव्हरी एअरची होतीये. तर असं होतं का, की रोज रात्री झोपल्यानंतर कानसुद्धा रिकव्हर होतात आणि मग सकाळी कदाचित जास्त चांगले वर्क होतात आणि मग जसा रोजचा अटॅक होत राहतो नॉईजचा तशी त्याची एफिशियन्सी कमी होते, असं काही आहे का? रँडम प्रश्न आहे. नाही, नाही, खूप सुंदर क्वेशन आहे, की सायलन्समध्येच ही सिस्टम डिकम्प्रेस होते ना. हं, जसं बिल गेट्स मी ऐकला थिंक विक्सवरती जायचा. सो हं, तुम्ही थिंकर्स म्हणा, योगी म्हणा, सायंटिस्ट म्हणा, यांनी सगळे शोध कधी लावले असतील, तर तेव्हा नुसती कानाची नाही, पण मला वाटतं सगळंच ना आपली नर्व्हस सिस्टमची डिकम्प्रेशन ही सायलन्समुळेच होतं. हं, पण आता प्रॉब्लेम असा झाला आहे परत टीनेजर्समध्ये, की दे आर नॉट स्लीपिंग अर्ली ॲट नाईट. हं, असं बहुतांशी स्लीप एक्सपर्ट्स म्हणतात, की 3 रात्री 3च्या आधीची जी झोप असते, ती क्वालिटी स्लीप असते. हं, पण किती जण नक्की 12च्या आधी झोपतात? हा हं, परत प्रश्न येतो. सो परत आपण लाईफस्टाईलकडे गेलो, की हं, तुम्हाला कानाला ब्रेक द्यायचा असेल, तर तो 12-1ला तुम्ही झोपणार हं, आणि मग तिथून परत सराउंडिंग नॉइजेस सुरू होणार, राइट? हं, म्हणजे पक्ष्यांचा किलबिलाट लवकर होतो, पण नंतर जो सपोज तिथे शेजारच्या काय तुमचं हे चाललंय, कन्स्ट्रक्शन चालू आहे. तर ती लोकं 8 वाजताच काम सुरू करतात. मग तुम्ही 1 वाजता झोपलेले, तुम्हाला नक्की 8 तास तरी सिस्टमला मिळतात का डिकम्प्रेस व्हायला? तर मिळत नाही. हं, हा पण एक मोठा भाग झालाय, की नोबडी इज स्लीपिंग हं. अर्लियर. अजून एक प्रश्न असाच, की ह्या पाळीचं काहीतरी विशिष्ट काम आहे असं तुम्ही म्हणालात. तर त्याला जे पिअर्सिंग केलं जातं वेगवेगळ्या पद्धतीचं, एक तर भारतीय पद्धत
एका ह्याची तर आहेच, पण अजूनही खूप लोक पिअर्स करतात. त्यानं त्याच्या कामावर काही परिणाम होतो का? हा पण खूप सुंदर प्रश्न आहे. द वन थिंग यू शुड डिफरन्शिएट इज कानाची जी ही पाळी आहे ती कार्टिलेजनी बनलेली आहे. हम्म. थोडक्यात सांगायचं झालं तर दिस इज सॉफ्ट टिश्यू. लिप्स आर कन्सिडर सॉफ्ट टिश्यू. दिस इज कार्टिलेज जे सहज बेंड होतं अँड दिस इज बोन. तर कार्टिलेजला जेव्हा आपण पिअर्सिंग करतो तेव्हा इन्फेक्शनचे चान्सेस खूप जास्त असतात. तो ते तज्ज्ञाकडनं करून घ्यावं, जो पूर्ण स्टेरिलायझेशन टेक्निक फॉलो करतो आहे त्याच्याकडनं करून घ्यावं. हम्म. पण ते करून सुद्धा जर त्याच्यात बिबाळी घातली कोणी आणि त्याला इन्फेक्शन झालं, तर तुमच्या कानाने ती फॉरेन बॉडी ॲक्सेप्ट केली नाही असं सरळ समजावं किंवा अँटिबायोटिक करून सुद्धा तुम्हाला इन्फेक्शन होतच राहिलं, तर मला आता ही बिबाळी हवीच आहे असा हट्ट कृपया धरू नये. हम्म. कारण त्याच्यात कॉलीफ्लॉवर इयर असं मी म्हणतो, ते कार्टिलेज जर डॅमेज झालं, त्याला ब्लड सप्लाय मिळाला नाही, तर अशा प्रकारे साधारण रेसलर्स इयर जो असतो, तसं कानाचं मोल्डिंग होतं. आणि मग जो कान आपला पाळी सरळ आहे, त्याचं जर कॉलीफ्लॉवर इयर येऊन तो मोल्ड झाला, तर नॅचरली फ्रिक्वेन्सीज अफेक्ट होणार. हम्म. सो जेव्हा आणि आता पिअर्सिंगचं हा प्रश्न अतिशय सुंदर आहे असं का म्हटलं? कारण ते एका पिअर्सिंगवर आता थांबलेलं नाहीये. माझीच मुलगी आता टीनेजर आहे, तर तिच्या मैत्रिणींमध्ये नाही, आता एक टोचलं तर मला दुसरं हवंय, तर ते तिसरं हवंय. अशी 6-7. तर त्याचा जर कानाने ती फॉरेन बॉडी ॲक्सेप्ट केली नाही आणि त्याचं खरंच इन्फेक्शन झालं, तर त्या हट्टाला पेटू नये, असं मला वाटतं. शेवटचा प्रश्न, आपण अगदी कानाच्या बिगबाळीपासून कुठं गेलो, ही सगळी चर्चा ऐकल्यानंतर समजा आता मी इशित आहे आणि गेलोय मी 15 वर्ष डॉल्बी ऐकलाय, नॉईज ऐकलाय, सगळं ऐकलाय. माझ्यासारख्या लोकांनी, ज्यांना आवाज ऐकावाच लागतो, ज्यांना रोज काम करावंच लागतं, शहरात राहावंच लागतं, यांनी काय करावं आणि काय करू नये याच्या प्रॅक्टिकल डुएबल गोष्टी सांगा. नंबर 1, इफ यू वॉन्ट टू गो अराउंड लाऊड नॉईज, तर 80 डेसिबलच्या वरती 2 तासापेक्षा निश्चित थांबू नये. त्याची काळजी घ्यावी. 100 डेसिबलच्या वरती जर आवाजाची पातळी असेल, जिथे घरगुती म्हणा, लग्न आहे, कार्य आहे, तर ती 1 तासाच्या वरती ऐकू नये. त्याच्यात सबवूफर सिस्टीम किंवा लो फ्रिक्वेन्सी जिथे वाजवल्या जातात, त्या अव्हॉइड कराव्या. दुसरी गोष्ट अशी की डिकम्प्रेशनसाठी निसर्गाचे आवाज ऐकावे, जसं आपण म्हटलो, आपण हे समराईज करतोय सगळं. आणि तिसरं म्हणजे काही काळ तरी यू हॅव टू स्टे इन सायलन्स, कंप्लीट सायलन्स फॉर द सिस्टम टू रिकव्हर. तर त्याला एक 8 तास तरी या सिस्टमला द्यावेत, असं मला वाटतं. असा प्रॅक्टिकल अप्रोच तरी आपण ठेवायला पाहिजे आणि त्यातनं जर तुम्ही उद्या हिअरिंग स्क्रीनिंग टेस्ट केली आणि असं लक्षात आलं की माझी हाय फ्रिक्वेन्सी इंज्युअर झाली आहे, तर जेव्हा तुमचा मोठ्या आवाजाशी संपर्क येईल, म्हणजे अगदी घरातला मिक्सर सुद्धा बरं का, तर तेव्हा इयर प्लगचा वापर करावा. अच्छा. आणि टेक ऑफ, इफ यू आर अ फ्लायर, आय डोंट नो, आय एम अ व्हेरी फ्रिक्वेंट फ्लायर, तर तेव्हा नुसते इयर प्लग नाही, टेक ऑफ आणि लँडिंगला, कारण तो सर्वात जास्त आवाज आहे ना 120 डेसिबलचा, तेव्हा इयर प्लग इन ॲडिशन टू इट इयर मफचा पण वापर करावा. कारण मग इयर प्लगनी एक 15 ते 20 डेसिबल जर नॉईज रिडक्शन मिळालं, तर इयर मफनी अनदर 15 to 20 डेसिबल. सो आय एम ब्रिंगिंग दॅट 120 डेसिबल डाऊन टू -40 जे तरी, 50 पायलट तरी. किंवा हेलिकॉप्टर मधली लोक वापरतात करेक्ट. ते. ओके. तर तुमचा जर सेट इन झाला असेल, हाय फ्रिक्वेन्सी हिअरिंग लॉस सुरू झाला असेल, तर मशीन नॉईजमध्ये किंवा हे सगळे वर्कर्स, कन्स्ट्रक्शन वर्कर्स, राईट, दे शुड रिअली कन्सिडर की कुठेतरी सुरुवात झाली आहे, राईट, म्हणजे सिस्टीम सेन्सिटिव्ह झाली, तर ते अव्हॉइड करण्यासाठी, ते प्रिव्हेंट करण्यासाठी, कारण हा सगळाच आपण एपिसोड प्रिव्हेन्शनसाठी केलाय, तुम्ही इयर प्लगचा वापर करावा आणि गरज असल्यास इयर मफ आणि प्रोटेक्ट युअर इयर्स. मॅडम, खूप खूप आभार. इतक्या महत्त्वाच्या नाजूक अवयवाबद्दल इतकी सविस्तर माहिती मिळाली, सर्व बाजूंनी मिळाली. यातनं माझ्यासह आम्ही सगळे काही ना काहीतरी शिकू याची खात्री आहे. तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल तुमचे पुन्हा एकदा आभार. धन्यवाद. थँक यू सो मच.